मध्यान झाली, मध्यान वाजलं, सगळं वाजलं, पावणे वाजले. तर मंडळी सुरुवात करायची. हा असा कोयलोट जारी राहणार चाहिए. तर बुवा कसं कळ काढून गेलं, खणून गेलं, एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे, भर पावसात पेटवलेला आहे. आपण काय सुरुवात करायला या गावठी माणूस आपण. तर आज हे डावरा कुठल्या काय तर बघा सगळं. हा या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे. टाइम झालेला आहे. आज मालपाने हा कार्यक्रम लावलेला आहे. बाय देवा सोमेश्वर स्वामदाय कालबाय नावलाय मानाय जोगाय आहे चंडिका भराडी वाजलायच्या खऱ्या. अरे भैरी भवानी रवळ नाता कोण मालका, गावच्या मालका परसव करण्याच्या मालका. रात्रीची येळ झाले, चंद्र भाग्या दिलाय, गायत्रीला वंदन लागले, रखवाल्याची फिरायची येळ झालेली आहे. आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सत्तापूर्व राजी कर आणि आसुर सुद्धा या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या दारिद्र्यावर माझ्या आईची वगैरे आपण बाबा गावठी बात खेळ वगैरे नटून थटून साज करून मथुरेच्या बाजूला चालले. नाही त्याने सांगितलं वडला मोठा यांच्या प्रत्येक गोष्टीत करा सो गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती पारीला सुरुवात त्याने सांगितलेला. म्हणतात गुराकडे म्हणतात होतं, मग हे पुण्यात कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. बुद्ध देवताकडे विद्या देवता ईशान्य माता. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैज्ञानिक वारसा या महाराष्ट्रामध्ये चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर. आणि यांना नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा अवघा उत्तर हिंदुस्थान यांनी आपल्या अश्वाच्या काठाखाली ताजा घातला आणि होळकरशाहीची मूर्त पेटवली. त्या माताला होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माझी गावदेवता आई नवनाई आई विठाई आणि देवकर, राजा मंत्री यदाली देव चव्हाण, नटेश्वर रेवनेता मालक नागेवाला आणि खंडळेश्वर आई कलबाई आई नवलाई याला नमस्कार करू. नवलाई देवी नाथ मंडळमध्ये कन्या खंडरवाडा निर्मेश शाखा आणि नवनाथ नाथ मंडळ कोटे यांच्यासोबत माझा धोती पाठवू सिद्धार्थ मारवाडे, सिद्धेश मारवाडे, मी गोटा दिग्विजय ढेरे, आमच्या बेंजोला सुरत पाचेकर आणि ऑक्टोपेटा विशाल गरबे. हा वेळावरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या कोकणचा हिरा नवा साऊंडचा सर्वेसला साजनचा होरबे आणि सर्व रसिकांच्या मानाचा मुलांना कार्यक्रमाला स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भांड्यांचा आवाज जास्त येतो, माझा व्हायचा कमी होतो. हा ही भांडी व्हायची कमी करा. नाही भांडी तेवढी राहू दे, पण त्यांचं जरा बटणं खाली द्या. माझ्याच वर राहू दे, तुरे वाला. तर या ठिकाणी शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू रुक्माई आदरणीय सर्वमाननीय माननीय संजीव मालक माऊली आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी. सगळ्यांची काय नावं घेणं शक्य नाही. आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप भलेकर सर्वांना मानाचा मुजरा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्ताद प्रभाकरजी धनावडे, वाटत कवठेवाडी ह्या गाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला. आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो. परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय, काही खेळकड्याला धडक नाही. असे गण ज्यांच्या माध्यमातून मला मिळाले ते प्रभाकरजी धनावडे
आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांचे अनेक मंडळी आलेले आहे, मानाचा मुजरा करतो. आमच्या घराण्याचे आणमान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चाल करून आलेले आहेत. झराजी वीर माऊली कुठे आहेत? हा, लक्ष ठेवा माझ्यावर. आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरचे धोपट एक आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लावलेले आहेत. तुरेवाले अंतरको पाहूचे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर, श्री पांडुरंग गोरे नागऱ्यातले आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोर्टे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरबत आणले आहे, एका कोपऱ्यात कुठं आलो आले तर आलं, हरकत नाही. आमचं विजय पुळेकर संगमेश्वरातनं कडवईत आले आहेत. आमचे रामभाऊ आलेले आहेत. आता तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ, शपथ सांगतो मिस करतो. आमच्या विजयभाऊला मिस करतो, पण ते काय उजवा करून देत नाहीत आणि वारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला आता करायचं काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम शेतप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमेध तारवे, सगळी मंडळी लव यू. हा, पुण्याचं नाव राहिलं असेल आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र शेतप आहेत आमच्या घराण्याचे, आमचे तुषार पंधरे माऊलींचे जे आमची मंडळी आहेत. करगोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत, मानाचा मुजरा. त्याप्रमाणे वरवडेचे विजय गोरे आहेत, राज कातकर आहेत आमचे नृत्य, संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे पंक्या जाताना भेट राहा. आणि किशोर कुळे मनसेचे आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करू या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझ्या प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आले. जाधवन मानाचा मुद्रा, विजय साहेबांना मानाचा मुद्रा आणि माझ्या बाईला पण मानाचा मुद्रा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठं मी. अगं मी आपला असा काळा वारा तो तर म्हणजे धुरा काढला. आता देणार कोण? हे सिद्धिया देणार कोण? म्हणून मी आपली पुरून तुला खाला. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगत नाव करून तुमचा नाच स्टँडर्ड असायचा. एका उंचीवर नाच, कुठं शार्प्याने कुठं काय. आपण गावठी माणूस भेटली. आता फक्त वारी देव स्तवन या ठिकाणी स्तवन करतोय. तर माझा धनी फार मोठा राहिला. आणि या भूमीमध्ये जो वाटत खंडाळा, जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला, जे कुठून एका जागण्याची गाय आली, पाना पाजला आणि जागायला डाऊट आला. ह्या काय नक्की काय तरी भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मारली. 3
तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला, एक बरोबरात गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवला बोलले काय? आणि तो परमेश्वर आणि त्याच्या देवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत खोटं पण पाव खोदा वीर खोदा पाणी पडतं, पाण्याचा धारा होणारा आमचा खंडेश्वर. काय पुण्याने, काय सत्वाने, काय तेज बघा. कोण वारवडील पहिला आला एका अशा पाषाणाला पूजलं, त्यांना कोणाचा तरी फोन घेतला आणि आता एकापासून 21 झालं, 5चं 25 झालं. अरे भरल्या जाणार शिजल्या आणा त्या पोरा टोरात गोरा ढोरात ह्या वासरात मुंबईपासून हेतपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर. त्याच्या चरणाची स्तवन ठेवतोय तुमच्या सगळ्यांच्या साथीनं. लक्ष असो, मी गावठी माणूस मंडळी मामली या म्हणताना घोडा काढणार, घोडा काढणार आहे. चला काय इच्छा ना 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 ना. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं, इफेक्ट दादा, इफेक्ट नाही सगळ्या कोरडा आहे. घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. 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 श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा.
शंकरा बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हरदासवरीचा बोल तूर बोल भिवा शंकर गणभिकाजी पवन विशाल शंकर प्रभाकर नवनाथ नाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आहे तत्पूर्वी गोवानी गण गायलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला बघा असा आला पैसे आता लिहून दिले सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी घरा सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा नववारी चांगला आहे कधी येणार कधी येणार कधी का बुवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचं 14 तारखेला तर देव येईल गड घरी चला करूया हो तयारी बुवांचे ज्या चाल आहे ते चाल द्यायचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया देव येईल गड घरी चला करूया हो तयारी विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजवणारास तुझी सारी विश्वविधाता गणपती तू भारी अशी बक्षीस चालू होती थोडीफार एकत्र झाली असेल समजून घ्या तर आता काही बक्षीस आली आहेत या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदेमावली आमच्या घराण्यातील आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदेमावली खंडाळेश्वर नृत्य कलापथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपटमावली 251 रुपयाचा पारितोषिक युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव फडगोस संगमेश्वर नाले कुंचाविधीचे लेकर यांचा गाणं केलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक आहे या आमच्या फडगोसच्या मंडळीचं आणि फरमाईश आहे गोवा नमान झाला पाहिजे एक महाराष्ट्र पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं अरे मोठे मोठे गार केला गंमत मध्ये भेट लावला नका हिम्मत मध्ये भारतात ज्या करून मेरी मिली मेरे पे मेरा राजे बुवा असं नाही करायचं मोठे मोठे गार केला एक कोणाचा तर दुसऱ्याचा असेल दुसरा वाक्य माझा आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये काय 18% जीएसटी लावून उभा आहे 18% जीएसटी लावून उभा आहे ह्या सगळ्या गोष्टी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे आणि काय नमान करायचा मंगळाशी आता नमान केलं तर म्हणतात बायकोचा तो ऐकायचा नमान करायचा नाही हे पब्लिक नमान करू की नको मंडळात इथे जातो अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जाकडी झाली आता कालच झाली मुंबईला या मृदुंग लावतात ढोलकी लावतात तबला लावतात ह्या जाकडीतच नाचतात आणि बाहेरला सोंगा येतात हे आपलं काय पण बोलू दे नाच आणि शक्यतो लय असा काही वेगळा फरक नाही तिकडं स्तवन होते तिकडं म्हणणे होते हे पहिलं वधून मन माझ
कसा षटपरात आला गण त्या गणपती घालतात ना असं नमाला तिकडं आल्या तिकडं गवळणी थाट माट करून खेळात सवेरेत आलेले मग तशी इकडं गवळण मग तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं एकदा दुसऱ्या वारी समाज प्रबोधनाची गाणी काही येडा नाही मंडळी हे येडा बनवतात पण मी येडा बनणार नाही मी दिसतो साधा पण साधा नाही देऊन ठेवायचा साधा नाही पैसा दिले थांबा तुला दाखवतो श्री जवळनाथ नृत्य कलापथक वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक फरमाईश तुर्याचा संपलाय साल आणि राजू खेडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय हा नाव गणाचा बांधायचा पैसा मागवायचा चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी वाटत आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेख कुळेकर कडवाई संपूर्ण नाथ करण्यासाठी किती दिले विजय मान 1000 1,000 तर पडला तर फरमाशी घ्या नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली गाव देवाला भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचं पवत बांधायचं निवेदित गण पहिल्यांदा सादर केला होता आपला भाऊ यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आल्या ते रेकॉर्ड करायचा बुवा बोलला अजून रेकॉर्ड आलेला नाही नवीन काय आलेला नाही येणार आहे बुवा तुमच्यासाठीच थांबलोय आपला गण तो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शनिवार रविवार सगळं बुक आहे झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जण साज संगीत वाज रंगीत आलं वरून माना आर माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगड माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगड आणि हेतू नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक ते भाई थांबवा आता हेतू नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी असेल आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती हेतना नाक्याच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुढे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत एक घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असं झालं तूने प्रीत जब काळी बात जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती
जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तुझ्या लोणगरीत साज करून सागरीत तुझ्या लोणगरीत साज करून सागरीत देव पोळ्याचा हा केवरती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तीन छताचे स्तर त्याचे दृश्य मनोहर जाते हरवून दे माझे भान पिंपळी मोती पाहताने ध्यान नावी नावी नायकान द्यावी माझं अधोमती तुझं करण्याही करती द्यावी माझं अधोमती तुझं जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती स्तवन झालेल्याने गण झालेला आहे आणि गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय ती म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको हे मी जे काळ्या बनतोय तुझ्यावर घेऊ नको हे घोडीवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवण काळी गोटी अरे 12 रंग आहेत ना त्याच्यात काळी तेवढी कशी दिसली गोटी लवाड आणि हे माझे चमचमते बाय हे माझ्या समितीतले पाय काळी गोटी म्हणते काळी गोटी म्हणते जपून ठेव सांडल म्हणते सांडल असंच म्हणे ना
कुठलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या इतिहास सांगविना ऐक रे काल्या घोंगडीवाल्या जरा सावरून धर लंगोटी धरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोट तुझी हरवल काळी कोटी हे असंच कोण होतं काय रे ते बरं गरम होतं ना तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे शानी आहे राधाबाई मोठी होती गवळणी मोठ्या होत्या या भारतीय कृष्णाबरोबर खेळायच्या तर मोठ्या म्हणजे अक्कल जास्त असली मग उद्याचा हा प्रॉब्लेम होणार असेल उद्या खेळायची अडचण होणार असेल उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो ऐकून घ्या सांगायचा निरोप सांगा माझा आजच्या बाजूला ऐकलं तुकडे तू खेळताय तुकडे ह्याला बाकीचं सगळं जमता पण नाचात असं टोपी बी घालायला लाज वाटते अशी सरळ येते माझा एक डायलॉग आहे अरे अड़वावर पे आता है उसको पड़वल गोड़का बोलते हैं और शक्ति दुरा का शायरों के टोपी नहीं पहनता उसको गोड़का बोलते हैं आपला सगळा गावली मी नमाज पण करणार मी मंगळाष्टक पण म्हणणार जर काय म्हणायचं तर म्हणा माझी लाडाची हो घटस्फोट कसा गेला जर काय घेतला नाही कोणी ना त्यांना हे डावाला अरे त्यांना अवदसा सुचली नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला थोडा काळा पण बाकी बरकत तर काय म्हणतोय आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून कोटी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून कोटी करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून कोटी करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून कोटी आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी आता गवळण माझी असं उत्तर द्यायला एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दस 11 12 13 दाखवा तुझा म्हणा कुठल्या बाजूला ह्या शक्तीवाले हो धक्का तुम्हाला काय म्हणता हे काय शक्तीवाले आहेत ना डॅमेज नॉन सायन्स पण ह्या अंगावर घेतात नांबरेवर तेवढा समाज प्रबोधन ते विषय पण दिलं अहो गावठी असल्यामुळे काय झालं तर सांगतोय गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिंदा मी साधा माणूस गवळ नाही पण कशा अरे गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिंदा भेटाया आल्या दिंदा त्याच्या मोर किती केली त्याची निंदा अग भेटाया आल्या निंदा त्याच्या मोर किती केली त्याची निंदा गवळ्याच्या चंद्रमंदा कुंद भेटाया तुला आल्या निंदा गवळ्याच्या चंद्रमंदा कुंद भेटाया तुला आल्या निंदा भेटाया आल्या निंदा त्याच्या मोर किती त्याची निंदा भेटाया आल्या निंदा त्याच्या मोर किती त्याची निंदा
गोकुळच्या त्या हुकुंदा जाऊ का कृष्णाचं चरण वंदा गोकुळच्या त्या हुकुंदा जाऊ का कृष्णाचं चरण वंदा गवळ्याच्या चंद्रवंदा तुला भेटाया तुला आल्या विना गवळ्याच्या चंद्रवंदा तुला भेटाया तुला आल्या विना भेटाया आल्या विना त्याच्यावर चिंचली जाती विना भेटाया आल्या विना त्याच्यावर चिंचली जाती विना आणि आता दोन फरमाईश आलेले आहेत. फरमाईश आलेले आहेत त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया आपण. फरमाईश घेऊया. तर बोललं नमान म्हणतात करणार नाही. नमान वाईट काय काय फरमाईश आहे. आता फुंकसवरनं आलं संधी सोबत नाही 500 रुपये दिला नाही 700 रुपये गाडीचा खर्च तिने सांगितलं नमान करणार ती नवीन प्रॉब्लेम नॉन सेन्स ग्रंथ उपासक तुकाराम मालक माऊली तुम्हाला चरणस्पर्श तुकाराम मालक माऊलीकडून 200 रुपये आले आहेत. एक समाज प्रबोधन गाणं कुठे आहे चालतं घेतो हे नामन वाजव काय म्हणतं म्हणजे किती 30 सेकंद झाले की नाही यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदात जरा माझ्या इकडे प्रॉब्लेम काय आहे यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्तित्रासारखा काय होतं ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम एकच प्रश्न पदाकडे जायच्या आधी फरमाईश आलेल्या फुंगस गावात त्यांच्या आधी एक हे वय भाजावळ कमी करा रे दिसता सगळा धूर धूर बाहेर भाव लावलेच तुम्ही तर हे दामा दामा व्हायचा माणसा हे थोडंच राहून दे ते एकच सांगतो परत आजकाल आम्ही शिकलो मॉल हे सगळ्यांना व्यवस्थित आहे का बाबा कसं म्हणून आम्ही शिकलो मॉल आमच्या पूर्वी पण नाही शिकल्या म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट त्याच्या पुढे नर्स होतात MBBS होतात डॉक्टर इंजिनियर वकील काय म्हणशील होतं MPSC कडून ऑफिसर सगळं काय आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BT ला पद्धतशीर आमच्या मुलींना पैसा पगार चांगला पहिला आमचं वाढवडेल जायचं ना ते ऐकायला येतं ना तुम्हाला हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं म्हणजे उडवी किती आहे वाट्या किती आहे जेवढा गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शात जाईल म्हणजे पोरगी माझी कुठं कमी पडायची नाही कुठं बरकत तिला कमीच पडायची नाही जेवढा कमी ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे हे सगळं आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार
पद्धतशीर व लाखाच्या वर पगार महिन्याला. झालं लग्न ठरलं, आलं पाहुणे, हे घातल्याने घोगडी झाली, मांडवली झाली, सगळी पोरगी देतो तो केली, घर बघणी झाली. घर बघणी पण करत काय, फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली, साखरपुडा झाला, असं भरलं सगळं, चव भरला, पद्धतशीर निडं घातलं सगळं आणि बांगडी फुटली. बांगडी भरली चौकात बांगडी भरली, पोरीचं झालं लगेन, झालं कन्यादान, पोर गेली. त्याच्या आधी ह्या झालं प्री वेडिंग शूट. हे तारीख आहेत, हे सगळे अर्धे. आता तुम्हाला सांगितलं असतं, इकडनं वर समुद्रातनं वर केवतात, इकडनं जातात, फोटो काढतात, कोण धोतात, कोण चुलीवर जेवण करताना फोटो. प्री वेडिंग शूट सगळं झालं, पद्धती झाली, उलगवणी झाली, हळदकंडी झाली आणि एका वर्षात झालं भांडण दोघांचं. ही म्हणजे मी येऊन घरात काम का करू, तुझ्यापेक्षा 5 फक्त कमी, तू पण कर, तू पण मांडली का, चल तू पण कर, मी पण कमवते, तू पण कमवतो. झालं फाटला, गेलं वकिलाकडे, झाला घटस्फोट. आणि मग पुढं मी माझं बघून घेईन, तू तुझं बघून घेईन. आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं, बीपीया झाल्या, डायबिटीस झालं, पोटात दुखायला लागलं, पाठीत नाही आगलं. माझा येडा वागडा होता, माझा होता. आणि तेव्हा आठवण होते, म्हणून पोरीने सांगतो, आम्ही पोरांना तुम्हाला पण सांगतो, जेवढं शक्य होईल घटस्फोट करून घ्यायचा. आपल्या आई वडिलांमध्ये घेतला नाही, एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच राहिली. म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो, म्हातारा अशी करते, पण जरा काय त्याला बघून दे, त्रास होऊन दे, लगेच फोन करणार लेकीला, का म्हातारा कसाच करतो, बघ जरा डॉक्टरने घेऊन. अरे हे प्रेम आहे. आमच्या 80 वर्षात कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आमच्या 80 वर्षात एकमेकाला आय लव्ह यू बोलले, कधीच काही नाही बोलले, पण संसार शेवटपर्यंत. खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला, हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज. हे असलं काय होता, सगळं शोध झाला, सगळं दिखावा झाला, दिखावायची दुनिया. तर मंगळाष्टकाचा झालेला आहे, यंदा 6 मंगळाष्टक म्हणलेला एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय ऐकतो, लोकांच्या मागणी. हे बरं तुमच्या आयडिया बोललो आला क्षण सुवर्ण योग तुझ्या भाळीच्या प्रार्थना ठेवावा जपून गोवाचा प्रश्न आहे, कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी नसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाहीर या खंडाळेश्वराच्या ह्या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, साधारण घराण्यातले तुम्ही आहे, यंदा बाबू भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संजय पोरेंचा पडला आणि आज साधारण घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव मावली सुतावरनं स्वर्ग गाठत असतो, शेतावरनं भाताची परीक्षा. एक जर याच्यात काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ आहे, खरा बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. दिल थांब के बैठे का, देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बोवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेश बुवा, काय झालं? कुंकू गळ्यात, मंगळसूत्र हातात, बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्यांनी भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे
श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजेच त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात. आणि ज्याप्रमाणे तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे, आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाहीये, उद्या तुम्हाला दाखवेल मुंबईत, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, अर्थात जांभेकर महाराज. आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे, श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे, बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट, त्याच्यावर ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही, हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. आणि आज आयोजकाचा देखील प्रश्न आहे. आयोजकाचा प्रश्न आहे, यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाल तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पिताच सर्व गोपाळ, सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शेपटी धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती, तर बुवा मंडळी त्याचं नाव आहे, 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयानंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही करत सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि पद गातोय आणि पुढचं करतो. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. अहो सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान.
संदीप धनावडे कोठेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी बारी ठेवतोय कायम झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी थोडासा गाराटेला आहे. तर बुवांना दुसऱ्या बाजूला शुभेच्छा देतो आणि बारीनं थांबवतो, लवकर देतो. बुवांच्या मागून मी येईन, ज्याप्रमाणे बुवा बारी करतील त्याप्रमाणे मी येईन. धन्यवाद.